जय महाबली हनुमान. कन्या राशीच्या जातकांनो सावधान. येणारे 29 आणि 30 एप्रिल म्हणजे या एप्रिल महिन्याचे शेवटचे 2 दिवस हे तुमच्या आयुष्यातील साधे दिवस समजू नका. कारण या 2 दिवसात नियती असा काही अघोरी खेळ खेळणार आहे ज्याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. ज्योतिषशास्त्रातील सर्वात दुर्मिळ आणि धक्कादायक ग्रहाची युती तुमच्या राशीवर थेट परिणाम करणारी आहे. सटवाईने तुमच्या नशिबात अशा काही 3 भयंकर घटना लिहून ठेवल्या ज्या ऐकल्यावर तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या घराच्या उंबरठ्यावर विनाशाचे सावट आहे की अफाट श्रीमंतीचा मार्ग, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ एक सेकंदही मिस करू नका मित्रांनो. कारण कन्या राशीच्या जातकांनो सध्या तुमच्या राशीच्या रक्ताच्या नात्यामध्ये फूट पाडणारे आणि घराचा तमाशा करणारे ग्रह सक्रिय झालेत आणि तुमच्याच घरात तुमच्याच माणसाकडून असा काही कट रचला जाण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुम्हाला घाम फुटेल. पण थांबा, हे केवळ संकट नाही तर सटवाईने तुम्हाला दिलेला एक गुप्त इशारा आहे. या 2 दिवसात तुमच्या समोर अशी काही गुपिते उघड होतील जी गेल्या अनेक वर्षापासून काळोखात दडली होती. जर तुम्ही वेळी सावध झाला नाही तर हातातोंडाशी आलेली संधी आणि तुमची इज्जत दोन्ही मातीमोल होऊ शकते. कन्या राशीच्या जातकांनो आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. कारण आम्ही तुम्हाला या 3 अशा घटनांबद्दल सविस्तर सांगणार आहोत ज्या सटवाईने तुमच्या नशिबात लिहिल्या आहेत. यातील शेवटची घटना तर इतकी सकारात्मक आणि भावनिक आहे की ती ऐकून तुमच्या डोळ्यात आनंद अश्रू येतील. पण तिथे पोहोचण्यापूर्वी तुम्हाला या वादळाचा सामना कसा करायचा हे शिकावे लागेल. जर तुम्हाला तुमच्या दैवतावर आणि नशिबावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये आत्ताच "मी तयार आहे" असं टाईप करा आणि हा खळबळजनक भविष्यवाणीचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर कन्या राशीच्या जातकांनो सध्या अवकाशातील ग्रहाची स्थिती अत्यंत गुंतागुंतीची आणि तुमच्यासाठी सावध करणारी ठरत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा मोठा ग्रह आपली चाल बदलतो तेव्हा त्याचे थेट पडसाद तुमच्या जीवनातील दैनंदिन आयुष्यावर उमटतात. सटवाईने तुमच्या नशिबात येणाऱ्या तारखेला म्हणजे 29 आणि 30 एप्रिल या काळात अशा काही घटनाची मांडणी केली आहे ज्याची चाहूल तुम्हाला तुमच्या अंतर्मनातून आधीच लागायला सुरुवात होईल. अचानक येणारी अस्वस्थता, कामात येणारे अकालनीय अडथळे हे केवळ ग्रह योगायोग नसून येणाऱ्या मोठ्या वादळापूर्वीची शांतता आहे. हे वेळीच ओळखा मित्रांनो, कारण कन्या राशीच्या जातकांनो तुमच्या राशीचा स्वामी बुध सध्या अशा नक्षत्रातून भ्रमण करत आहे जिथे सत्याचा सामना करणे अपरिहार्य ठरते. या काळात निसर्ग आणि नियती तुम्हाला वारंवार असे काही संकेत देण्याचा प्रयत्नही करेल. कदाचित तुम्हाला स्वप्नात काही विचित्र गोष्टी दिसतील किंवा तुमच्या आसपासच्या वातावरणात तुम्हाला अचानक नकारात्मक जाणू लागेल. हे संकेत समजून घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण सटवाईने लिहिलेल्या घटना तुमच्या भविष्यातली यशाची आणि अपयशाची पायाभरणी करणार आहेत. जर तुम्ही या संकेताकडे दुर्लक्ष केले तर येणारा काळ तुम्हाला मानसिकदृष्ट्या विचलित करू शकतो. तर कन्या राशीच्या जातकांनो हे लक्षात ठेवा की हा काळ तुमच्या कर्माचा हिशोब चुकता करण्याचा आहे. ग्रहाची ही भयानक चाल तुमच्या संयमाची परीक्षा घेईल आणि घरामध्ये अचानक बिघडलेली उपकरणे असोत किंवा प्रिय व्यक्तीशी विनाकारण होणारे खटके असोत, या सर्व गोष्टी सटवाईच्या त्या मोठ्या योजनेचा भाग आहे मित्रांनो, जी तुमच्या आयुष्यात 29 आणि 30 तारखेला पूर्णत्वास जाणार. त्यामुळे या काळात कोणताही मोठा निर्णय घेताना 100 वेळा विचार करा. तुमची एक छोटीशी चूक देखील तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. म्हणूनच शांत राहा. नियती काय सांगू पाहते याकडे मात्र लक्ष नक्की द्या. तर कन्या राशीच्या जातकांनो त्यासोबतच 29-30 एप्रिलच्या दरम्यान तुमच्या घरात अशा काही घडामोडी घडतील ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. सटवाईच्या लेखणीनुसार तुमच्या कुटुंबात एखादं जुनं व खोलवर दडलेलं गुपित अचानक सर्वांसमोर येणार आहे. हे गुपित उघड होताच घरातील शांतता भंग होऊ शकते. नात्यामध्ये एक प्रकारचा अविश्वास निर्माण होऊ शकतो. अनेक दिवसापासून जो तणाव पडद्यामागे होता तो आता उघडपणे समोर येईल. हा काळ तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या अत्यंत कठीण असेल, कारण ज्याच्यावर तुम्ही सर्वाधिक विश्वास ठेवला त्यांच्याच बाबतीत काही धक्कादायक गोष्टी तुम्हाला कळू शकतात. कन्या राशीच्या जातकांनो या काळात घरामध्ये वादाची ठिणगी पडायला एखादं छोटं निमित्तही पुरेसं आहे. संपत्तीचा विषय असो किंवा जुन्या सुखावरून काढलेले चिमटे, यातून मोठा तमाशा उभा राहण्याची शक्यता आहे. ग्रहाची स्थिती अशी आहे की तुमचे शब्द चुकीच्या पद्धतीने घेतले जातील आणि तुम्ही मदतीसाठी पुढे केलेला हात वादाचे कारण ठरू शकतो. घरातील वडीलधारी मंडळी असो किंवा जोडीदारामध्ये मतभेद टोकाला जाऊ शकतात. या 2 दिवसात परिस्थिती इतकी गंभीर होईल की तुम्हाला काही क्षणासाठी घर सोडून कुठेतरी लांब जावंच वाटेल. पण लक्षात ठेवा, हा तमाशा म्हणजे तुमच्या घरातील नकारात्मकता बाहेर काढण्याची सटवाईची एक पद्धत आहे. कन्या राशीच्या जातकांनो हा सर्व गोंधळात स्वतःला सावरणं हे तुमच्या सर्वात मोठं आव्हान असणार आहे तुमच्यासमोर. कारण
जेव्हा घरात आरडाओरडा किंवा आरोप प्रत्यारोप होत असतील मित्रांनो, तेव्हा सटवाईने तुमच्या नशिबात, तेव्हा तुमचं मौन हेच तुमच्या सर्वात मोठं प्रभावी शस्त्र ठरेल. सटवाईने तुमच्या नशिबात हा जो तमाशा लिहिलाय, तो तुम्हाला हे शिकवण्यासाठी आहे की कोणती नाती खरी आहेत, कोणती भक्त स्वार्थासाठी जोडली आहेत. या वादातून जे बाहेर येईल ते कदाचित कडू असेल, पण तुमच्या भविष्यातील सुखासाठी हे सत्य जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे घाबरून न जाता धैर्याने परिस्थितीचा सामना करा आणि घरातील वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न देखील करा मित्रांनो. त्यामुळेच कन्या राशीच्या जातकांनो 29-30 एप्रिलच्या या कालखंडात तुमच्या आर्थिक स्थितीवर ग्रहाचा अत्यंत असा विचित्र प्रभाव पडेल. सटवाईने तुमच्या नशिबात या काळात एक असा प्रसंग लिहिला आहे जिथे तुम्हाला पैशाच्या बाबतीत मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. कारण या काळात तुम्हाला अचानक मोठा असा खर्च समोर उभा राहील किंवा गुंतवणुकीच्या नावाखाली तुमची फसवणूक होण्याचा धोका निर्माण होईल. कोणीतरी ओळखीचा व्यक्ती तुम्हाला भरघोस परताव्याच्या आमिष दाखवून तुमच्या कष्टाची कमाई धोक्यात टाकू शकतो. त्यामुळे या 2 दिवसात व्यवहाराच्या बाबतीत डोळे झाकून कुणावरही विश्वास ठेवू नका, अन्यथा पश्चाताप करण्याची वेळ येईल. कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्या राशीत निर्माण झालेला धनयोग हा केवळ फायदेशीर दिसतोय, तितका तो धोकादायक देखील आहे. कारण एका बाजूला खरलेला पैसा परत मिळण्याची चिन्हे दिसत असताना दुसरीकडे एखादा जुना व्यवहार तुमच्यासमोर नवीन अडचण उभा करू शकतो. जर तुम्ही व्यवसायात असाल तर भागीदाराशी किंवा ग्राहकांशी व्यवहार करताना सावध राहा. तुमची एक सही किंवा तुमचा एक चुकीचा शब्द तुम्हाला कायदेशीर कचाट्यात अडकू शकतो. सटवाईचे स्पष्ट संकेत आहेत मित्रांनो, कारण हा काळ नवीन धाडस करण्याचा नसून आहे ती पुंजी जपण्याचा आणि आर्थिक शिस्त पाळण्याचा आहे. कन्या राशीच्या जातकांनो, आर्थिक ओढाताण होत असताना तुमच्या संयमाची खरी परीक्षा असेल. कदाचित तुम्हाला असं वाटेल की नशीब तुमच्या विरोधात आहे, पण प्रत्यक्षात ही परिस्थिती तुम्हाला पैशाचे नियोजन, माणसाची पारख शिकवण्यात आली आहे. या 2 दिवसात ज्या संधी सुरुवातीला सोन्यासारख्या वाटतील त्या प्रत्यक्षात पितळ निघू शकतात. म्हणून 30 एप्रिलच्या संध्याकाळपर्यंत कोणत्याही मोठ्या आर्थिक कागदपत्रावर स्वाक्षरी करणे टाळा. जर तुम्ही हा काळ शांतपणे विचारपूर्वक काढलात तर येणाऱ्या काळात तुमचे आर्थिक नुकसान टळून मोठ्या लाभाचे दरवाजे उघडतील, हे मात्र हे निश्चित आहे. कन्या राशीच्या जातकांनो, 29 आणि 30 एप्रिलचा हा काळ तुमच्यासाठी केवळ संघर्षाचा नाही तर तुमच्या खऱ्या सामर्थ्याची ओळख करून देणारा ठरणार आहे. सटवाईने तुमच्या नशिबात आता अशा घटना लिहिल्या आहेत जिथे तुमच्या विरोधात कारस्थानं रचणाऱ्या शत्रूंचा आपोआप पराभव होईल. जे लोक तुमच्या प्रगतीवर जळत होते किंवा तुमच्या पाठीमागे तुमची निंदा करत होते, त्यांचे मुखवटे आता जगासमोर येतील. तुम्हाला काहीही करण्याची गरज पडणार नाही. नियतीच असा खेळ रचेल की तुमचे शत्रू स्वतःच्याच जाळ्यात अडकतील आणि तुम्हाला समाजात मान सन्मान प्राप्त होईल. हा काळ तुमच्या विजयाचा आणि आत्मविश्वासाचा उदय असणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, या 2 दिवसांत तुम्हाला एक विलक्षण मानसिक शक्ती जाणवेल, ज्यामुळे तुम्ही अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही सहज साध्य कराल. सटवाईने तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जेचे असे दरवाजे उघडले आहेत की तुमची बिघडलेली कामे आता मार्गी लागायला सुरुवात होईल. जुन्या ओळखीतून किंवा एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला प्रगतीची अशी संधी मिळेल जिची तुम्ही कधीच अपेक्षा केली नव्हती. तुमच्या प्रामाणिकपणाचे फळ मिळण्याची हीच ती वेळ आहे. तुमची प्रतिमा अधिक उजळेल आणि जे लोक तुम्हाला कमी लेखत होते तेच आता तुमच्याकडे सल्ल्यासाठी येतील. हा बदल तुमच्यासाठी अत्यंत सुखावह आणि समाधानकारक असेल. कन्या राशीच्या जातकांनो, 30 एप्रिलची संध्याकाळ तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन येईल जी तुमच्या चेहऱ्यावर हास्य आणि मनात समाधान निर्माण करेल. सटवाईने तुमच्या राशीसाठी आता सुवर्ण काळाची सुरुवात केली आहे, जिथे तुमच्या कष्टाचे चीज होणार आहे. कौटुंबिक वातावरण जे पूर्वी तणावाचे होते ते आता प्रेमाने आणि आनंदाने भरून जाईल. तुमच्यातील सुप्त गुणांचे कौतुक होईल आणि तुम्हाला तुमच्या कार्याचे योग्य श्रेय मिळेल. हा काळ तुम्हाला हे पटवून देईल की जेव्हा तुम्ही सत्याच्या बाजूने असता तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या पाठीशी उभे राहते. त्यामुळे पूर्ण उत्साहाने या नवीन संधींचं स्वागत करा, कारण तुमचे चांगले दिवस आता खऱ्या अर्थाने सुरू झाले आहेत. कन्या राशीच्या जातकांनो, 29 आणि 30 एप्रिलच्या या सर्व घडामोडींनंतर तुमच्या आयुष्यात एक असा प्रकाश येईल जो तुमच्या नशिबातील अंधार कायमचा दूर करेल. सटवाईने तुमच्या आयुष्याच्या वहीत आता सुखाचे नवे पान उलटले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या संकटांनी तुम्हाला घेरले होते ती सर्व संकटे या 2 दिवसांच्या शेवटी कापुरासारखी जळून नष्ट होतील. तुम्हाला तुमच्या जीवनाचा एक नवीन उद्देश सापडेल आणि तुमच्या मनात असलेली सर्व भीती दूर होऊन तिथे एक प्रचंड आत्मविश्वास निर्माण होईल. ही केवळ एक घटना नसून तुमच्या आयुष्यातील एका सुवर्ण काळाची नांदी ठरणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, नियती आता तुमच्यावर मेहरबान होणार आहे. 30 एप्रिलच्या रात्रीनंतर तुम्हाला जाणवेल की तुमच्या मार्गातील सर्व अडथळे हळूहळू दूर होत आहेत. जे स्वप्न तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिले होते ते पूर्ण होण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी, व्यवसायात किंवा वैयक्तिक आयुष्यात तुम्हाला अशा काही सुखद वार्ता मिळतील ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता.
सटवाईच्या आशीर्वादाने आता तुमच्या घरात लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहील आणि तुमच्या कष्टाचे चीज होऊन समाजात तुमचा लौकिक वाढेल. कन्या राशीच्या जातकांनो, हा काळ तुम्हाला हे शिकवून गेला आहे की संयम आणि भक्तीमध्ये किती मोठी शक्ती असते. तुमच्या आयुष्यात आलेला हा बदल तुम्हाला अधिक प्रगल्भ आणि यशस्वी बनवणारा ठरेल. तुमच्या पाठीशी आता दैवी शक्तींचे भक्कम कवच निर्माण झाले आहे, ज्यामुळे कोणतीही नकारात्मक शक्ती तुम्हाला स्पर्श करू शकणार नाही. येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंदाच्या नवनवीन संधी घेऊन येईल. तुम्ही फक्त स्वतःवर आणि तुमच्या दैवावर विश्वास ठेवा, कारण तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ आता तुमच्या उंबरठ्यावर उभा आहे. कन्या राशीच्या जातकांनो, जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचे संकटे संपली आहेत आणि तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत, तर या श्रद्धेला अधिक बळ देण्यासाठी व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर व्हावीत आणि तुम्हाला महाबली हनुमानाचे आशीर्वाद मिळावेत असे वाटत असेल, तर पूर्ण श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये जय महाबली हनुमान असे नक्की टाईप करा. अशाच प्रकारचे माहितीपूर्ण आणि नशिबाची दिशा बदलणारे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचा एक विश्वास तुमचे भविष्य बदलू शकतो.